सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी थांबायचं आहे, कारण स्पर्धा ही अंतिम टप्प्यात टॉस झालेला आहे. आणि मी या ठिकाणी सर्वप्रथम विनंती करणार आहे की गेले 5 दिवस या स्पर्धेचा थरार आपण अवलंबला, पण ते स्पर्धेचं आयोजन कसं झालं, आयोजन करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली आणि किती दिवसापासून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली, यासाठी मी विनंती करणार आहे. या स्पर्धेचे प्रणेते तसे भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते, तसेच धर्मराजा सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेबांना विनंती करणार आहे की साहेब, आपण या स्पर्धेविषयी आपलं खऱ्या अर्थाने मनोगत व्यक्त करायचं आहे. आज धर्मराजा चषक 2025 संपन्न होत आहे. यासाठी ज्या ज्या माणसांनी हातभार लावला त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतो. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर असो, मयांक साऊंड सर्व्हिस असो, प्रिन्स मूवी असो, या LED आमचे शुभम असो, अन्य लोक ज्यांनी मदत केली. खास करून मी हनुमान रामू चौधरी, नारायण रतन चौधरी, नितेश नामदेव ऐनकर, विराज पवार, साईनाथ पवार, मयूर चौधरी, कल्पेश ठाकूर, वरालदेवी वरालदेवी बी, ज्वाली कामतघर, या संपूर्ण ज्या टीमनी इथे हिस्सा घेतला. आणि आत्ताच आपण बघितलं सिटी फॉर्मॅटमध्ये चॅलेंज स्पोर्ट आणि मिस स्पोर्टमध्ये मॅच झाली, चुरशीची मॅच झाली. त्यामध्ये मित हा संघ जिंकलेला आहे आणि चॅलेंज संघ हा रनरअप झालेला आहे. मी दोन्ही संघांना माझ्या धर्मराजा तर्फे त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता फायनलसाठी नानकर, बोरसेटी या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. क्या 2024चा जो 25चा जो धर्मराजा चषक यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी आपण बघाल तर केंद्रीय मिनिस्टर कपिलजी पाटील, या लोकसभेचे खासदार सुरेश बाल्या म्हात्रे, माझे मित्र महेशजी चौगुले, प्रतिभाताई पाटील, संतोष शेट्टी, अन्य मान्यवर इथे उपस्थित राहून या धर्मराजाची शोभा वाढवली. मी त्यांना धर्मराजाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच या धर्मराजा चषकाला ज्या देवाचे पाय या नगरीला लागले, देव महानंदी बकासूर, आणि खरोखरच आज आपली ही जी संपन्न झाली स्पर्धा, हिला काही ना काही त्या बकासूर नंदीचा आपल्याला आशीर्वाद होता. भवानी आम्हाला महेश पाटीलचा त्याचा आशीर्वाद होता. आणि माझा स्वतःचा एक बैल आहे महाराजा, त्यांचा सुद्धा आशीर्वाद होता. म्हणून ही कुठलीही गालबोट न लागता आज इथं जी स्पर्धा संपन्न होत आहे, खरोखरच हे आमच्या परिवाराचे, आमच्या गावाचे, आजूबाजूच्या परिसराचे भाग्य आहेत की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र ज्यांनी मेहनत केली ते भरत चौधरी, मयूर चौधरी असोत, अन्य टीम 40+ असोत, अयोध्या परिवाराचे असोत, सर्वांनी या ठिकाणी हा जो काही मैदान सजलेला आहे आणि ही मुलं काय खेळतात, खरोखरच एकदा तुम्ही या लोकांसाठी टाळ्या वाजवा
की अहोरात्र हा मैदान तयार करण्यासाठी त्यांनी आपलं जीवाची आहुती केली आणि या ठिकाणी हा सुंदर ग्राउंड बघता. मी तुमच्या माध्यमातून सांगेन का हा जो ग्राउंड आहे या ग्राउंडला कुठली शासकीय निधी लागलेली नाही किंवा या मैदानाचा ताबा कोणाकडे नाही आहे. हा आमच्या आजूबाजूच्या आमच्या गावातल्या मुलांकडेच आहे. बाकीच्या मैदान बघाल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ भादवड, चॅलेंज स्पोर्ट, काटेकर ग्राउंड, परशुराम धोंडू टावरे हे मैदान महानगरपालिकेने विकसित केले आणि महानगरपालिकेने त्याचा ताबा घेतला आणि म्हणून महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय या ठिकाणी स्पर्धा होत नाही. पण इथं तसं नाही. इथं आमच्या गाववाले किंवा आजूबाजूच्या परिसरवाले ठरवतात का इथं मॅच कोणाची ठेवायची आहे की या ठिकाणी जो पैसा लागतो तो आमच्या खर्चातून आमच्या खिशातून लागतो. कुठल्याही शासकीय निधी आम्ही घेत नाही. याचं कारण एकच आहे की आम्ही एकदा शासकीय निधी घेतली तर या ठिकाणी महानगरपालिका दावा करेल आणि हा सुद्धा मैदान महानगरपालिकेला जाईल. म्हणून आम्ही हा जो मैदान केलेला आहे तो आम्ही ग्रामस्थ मंडळ असो, आजूबाजूच्या परिसरातली लोक असो, त्यांच्या माध्यमातून आम्ही करतो. अजून मी एक गोष्टीचा खंत करतो की GCA 4 आणि BCA 4 आणि BCA आणि GCA कमिटी आहेत. मी पहिल्यांदा बघितला एवढा मोठ्या प्रमाणावर राजकारण. अरे आम्ही लाखो रुपये खर्च करतो, एवढा मोठा इव्हेंट तयार करतो, हा तुमच्यासाठी करतो आणि तुम्ही तिथं राजकारण आणता आणि राजकारण सांगता का आम्ही याच्याबरोबर खेळणार नाही, आम्ही त्याच्याबरोबर खेळणार नाही. अरे हा प्लॅटफॉर्म करून तुम्ही आज आंतरराष्ट्रीय प्लेयर झाले. आपला पवार गेला, भावेश पवार असेल, त्याच्या गावातली 5 मुलं गेली. ही कशा मुलं गेली? या इथूनच खेळून पुढे गेली. मी त्या मुलांना विनंती करेन तुम्ही चुकी करू नका. आपलीच मुलं आहेत, यांना प्रोत्साहित करा, यांना पुढे जाण्याचा मार्ग करा. आम्ही तुम्हाला मार्ग देतो पण तुम्ही घेत नाही, तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण आणता. म्हणून मी त्यांना एकच सांगतो का तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता तुम्ही खेळावर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन केलं पाहिजे. खेळावर ध्यान देऊन तुम्ही पुढे गेले पाहिजेत. आज इथं हा इव्हेंट तुम्ही बघता, या इव्हेंटचा खर्च 25 ते 30 लाख रुपये आहेत. तुम्ही सेलिब्रिटी आणतात, आम्ही तुमच्यासाठी क्रिकेटपटू आणतो. हे काय फुकट येतात का? नाही. तुमचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही या सर्व गोष्टी करतो. एक सेलिब्रिटीला आणला फक्त 15 मिनिटासाठी 2 ना 5 लाख रुपये जातात. पण आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी पुढे नेतो. आपल्या भिवंडीचं नाव उज्ज्वल होईल, ठाणे जिल्ह्याचं नाव उज्ज्वल होईल, महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होईल, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल होईल. पण इथे राजकारण न करता त्या मुलांना मी विनंती करेन का तुम्ही या गोष्टीमध्ये न पडता तुम्ही GCA BCA असेल ते तुम्ही वेगळं ठेवा. पण जेव्हा खेळ दाखवायचा असेल तेव्हा भिवंडीकर, ठाणेकर, महाराष्ट्राच्या वतीने तुम्ही एकत्र या आणि या स्पर्धेचा मान वाढवा एवढीच विनंती करेन. आज इथे आमचे कॉमेंटर असतील गवली सर, यांच्यासाठी एकदा खरोखरच ताल्या वाजवा. कुणाल दाते असतील, सिद्दीक बाबे असतील, राहुल पाटील असतील किंवा आमचा एक अजय घरत आहे, चांगला कॉमेंटर, आज तो बिमार आहे. स्कोरर आहेत आमचे मुकादम, यांना खरोखरच मेहनत आहे. आज 5-5 वाजेपर्यंत इथं जागायचं, सकाळी 12 वाजता परत यायचं, ही पण मेहनत आहे. आणि आज या ठिकाणी ही स्पर्धा आपण जी बघतो हिचं खरोखरच बऱ्याच त्याचा मुख्य जरी मी असेल पण याच्या मागे हजारो लोक आहेत. या संस्थेला बनवायला, निलेश चौधरीला बनवायला, त्या सर्वांचे मी ऋणी आहे, आभारी आहे. अजून या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ ताडाले असेल, ग्रामस्थ मंडळ ठाकराचा पाडा असेल, ग्रामस्थ मंडळ कामतगर असेल, याही लोकांचे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी सुद्धा या स्पर्धेला 4 चांद लावले. त्याबद्दल सर्वांच्या मी धर्मराजाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. खरं तर निलेशदादा चौधरी साहेबांनी खूप चांगलं मनोगत व्यक्त केले आणि खरं तर ज्याने
सर्वतोपरी